मंडळी नमस्कार। दादा क्या हुआ तेरा वादा। महायुती सरकार सत्तेत येऊन बरेच दिवस झाले आणि मंत्रिमंडळाची खाते देखील वाटप झाली। मंत्रिमंडळाची खाते वाटून झाल्यानंतर पहिला शब्द पाळला गेला तो म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा। पण अजून एक अपेक्षा होती ती म्हणजे कर्जमाफीची। अर्थमंत्री अजित पवारांना शेतकऱ्यांनी व जनतेने अजितदादांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारतात मी कर्जमाफीबद्दल बोललोच नाही असं बोलल्यामुळे आता शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे। महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन खुश केलं खरं, पण बळीराजाला खुश करण्याचं राहूनच गेलं। बळीराजाचं कर्जमाफीचं काय असा सवाल उपस्थित करताच अर्थमंत्री अजित पवार म्हणताहेत की मी कर्जमाफीचं बोललोच नाही। असं म्हणताच आता शेतकऱ्यांच्या इच्छा मावळत्या की काय? निवडणुकीआधी महायुती सरकारनं कर्जमाफी करू व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र आता अजित पवार चक्क नाही म्हणून पडतायत। तर आता कर्जमाफीचं काय? शेतकरी हा विचारात पडलाय। निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं, मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असा विधानच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे। तर एकीकडे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे। एकाच पक्षातील 2 ज्येष्ठ मंत्र्यांनी असं परस्पर विरोधी विधान केल्यानं बळीराजा आता टेन्शन मध्ये आला आहे। तिजोरीच्या चाब्या दादाकडे जरी असल्या तरी राज्याची तिजोरी ही रिकामी असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सरकारसमोर आता एक मोठं टेन्शन आणि मोठं आव्हानच ठरलं आहे। असं असलं तरी भाजपनं मात्र आता सावध भूमिका घेतली आहे। कर्जमाफीचा मुद्दा हा केवळ प्रचारासाठीच होता का असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहत आहे। तर राज्यातली तिजोरी रिकामी असताना देखील लाडकी बहीण योजना कशी राबवता का प्रचारापुरतीच आश्वासन देता असा सवाल आता शेतकरी करत आहे। अजितदादांनी काल पुण्यातील दौंडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात जनतेशी व प्रसार माध्यमांशी संवाद साधला व यावेळी त्यांनी भाषणात आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही असे स्पष्ट सांगितले आहे। माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफीबद्दल बोलताना ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलं आहे। त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही या संभ्रमात अडकलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।